मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी तटकरे आणि पटेल यांना हा सवाल विचारलाय। शरद पवारांच्या पक्षाची भूमिका सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं। सुनेत्रा पवारांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली। शरद पवारांच्या पक्षाने एनडीए सोबत जुळवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पक्षाध्यक्ष निवडीला पक्षातून देण्यात आलेलं आव्हान या संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील संदीप। अगदी काल जी बैठक झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची त्या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या गोटात सध्या अस्वस्थता पाहायला मिळते। त्याची कारणं दोन आहेत। एकतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर घेतलेला आक्षेप आणि दुसरं म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार का, आणि या सगळ्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा जी आहे ती काल कोर कमिटीच्या बैठकीत झाली। त्या बैठकीला डीसीएम सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी आपल्याला माहिती नव्हती, तुमची भेट अचानक कशी झाली अशी विचारणा खरं तर मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली। त्यावर सुनील तटकरे यांनी असं स्पष्टीकरण दिल्याचं आपल्याला समजतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं होतं की जे डिलिमिटेशनचं बिल येणार आहे, विधेयक येणार आहे, त्या विधेयकाला शरद पवारांचा पक्ष आपल्याला पाठिंबा देऊ शकतो, तर त्याबाबत तुम्ही काळजी करू नका असं सांगायला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं, असं त्या बैठकीमध्ये थेट सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। यावर सुनेत्रा पवार यांनी समाधान मानलं की नाही हे अजून समजू शकलेलं नाही आहे। मात्र सध्या त्या गटामध्ये अजूनही अस्वस्थता पाहायला मिळते आणि आज दिवसभरामध्ये देखील काय होतं बघावं लागणार आहे। विक्रांत, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही जोडलेलेच राहा, आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील घ्यायचे आहे।